थोडा कापते, थोडा आराम करते, काम पण करते मुंबईला आणि शेती पण करते आहे ना. असं माणूस पाहिजे हो, नोकरी करून शेती पण करायला पाहिजे. नाही मित्रांनो, जास्त नाही, थोडं करते, जास्त नाही करत, जमते. सगळं येतं तिला. आल्यापासून भाकरी बिकरी जेवण बिवण सगळंच बनवते. म्हणजे बघा, शेतकऱ्याची पोर कधी वाया जाईल का. तर मित्रांनो, आम्ही आज पण आलो शेतावर आणि पप्पाला आणि आजीला आम्ही भाकरी घेऊन आलो आणि आम्ही घरीच खाऊन आलेलो. राकेश बघा कसं झोपलाय, प्लास्टिक आथरलंय आणि तिकडं ते म्हणजे उद्या आमची झोड आहे, तर ते पप्पाने त्याच्यावर भात ठेवायला केलंय ते. आणि हे आमची 2 उडी आहेत, ते जोडून घ्यायचे आहेत. आज थोडासा जरा वातावरण चांगलं आहे, बघू आता उद्या काय करते, कारण उद्या आमची झोड आहे. आणि पाणी बघा किती आमच्या शेतामधून येते. तिकडे अजून कापायचं आहे आणि आता तेच तिकडंच कापायला जायचं आहे. आमची अजून पाटी कापायची आहे, परत अजून कोंडे कापायचे आहेत, अजून भरपूर कापायचं आहे, जोडायचं आहे, सगळंच आहे आमचं. लोकांचं सगळ्यांचं झालं आणि आमचंच अजून मागे आहे आम्हीच, कारण आमची जमीन पण तेवढीच आहे, तर काय करणार. तर मित्रांनो बघा किती आमच्या शेतात पाणी आहे आणि तिकडे बघा, तिकडं कापायचं आहे आमचं, तिकडं पण अजून कापायचं आहे. आणि वाळत घालायला पूर्ण जागाच नाही, सगळं पूर्ण बाहेर काढायला लागतंय, एवढं शेतातमध्ये पाणी आहे. तर बघू आता किती होत आहे. कारण मी याद आले, आजी, पप्पा, राकेश आणि आई अजून येणार आहे. आम्ही 4-5 माणसं काय करणार तेवढ्या शेतीचं, माणसं पण भेटत नाही. आता उद्या बघू काय होत आहे. आमच्या पप्पाने भात ठेवायला केलं आहे, पूर्ण सगळं ओलच आहे बघा. प्लास्टिक आथरायला लागेल, तसं जोडायला लागेल. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आता भात कापायला तिकडं. आणि शर्ट घातलाय मी आणि आजीने पप्पा तिकडे गेलेत, मी आणि राकेश आहे. आता चाललोच आम्ही, कारण तिकडे मोबाईल नाही नेता येणार, कारण पाणी पण आहे खूप आणि तिथं मोबाईल ठेवायला तिथं जागा आहे का नाही, तर बघू. त्याच्यामुळे मोबाईल नाही नेत, तिथंच खड्यामध्येच ठेवते. बाकीचा ब्लॉग बघू जर तुम्हाला मी तिकडं मोबाईल जर नेला तर तुम्हाला मी दाखवते. तर चला, भरपूर टाईम झाला आहे, थोडासा भात कापायला जाऊ द्या आम्हाला. शेतीतला ना काय, आम्ही आता एवढं कापून सुकं टाकलंय आणि आता आम्ही थोडंसं बसलोय, पेरू खातोय. अजून जेवलो नाही, त्याआधी पेरू खातोय. आणि वातावरण पण जरा हे झालंय, बघू पाऊस येतोय का काय होतंय. वातावरण आहे पावसा, आता येऊ नको रे. शेतकऱ्याला थोडं तरी पदरात पाड त्याच्या. आता काय तुला झालं, एवढा पडतो एवढं कापलंय आम्ही. आणि आमची विहीर दाखवते तुम्हाला किती भरले बघा. बघा आमची विहीर किती भरले, एवढे आमची विहीर बांधली आणि तेवढं पाणी भरलंय. आणि एवढे अजून आमचं एवढं कापायचे पाटे तिकडे आहे. आणि आता हे चालू केलंय आम्ही, आम्हाला सवय ना जास्त दम, मला नाही जास्त सवय. मी ना थोडा कापते, थोडा आराम करते, काम पण करते मुंबईला आणि शेती पण करते आहे ना. असं माणूस पाहिजे हो, नोकरी करून शेती पण करायला पाहिजे. नाही मित्रांनो, जास्त नाही, थोडं करते, जास्त नाही करत, जमते. सगळं येतं तिला. आल्यापासून भाकरी बिकरी जेवण बिवण सगळंच बनवते. म्हणजे बघा, शेतकऱ्याची पोर कधी वाया जाईल का. किती काम करते बघा. मग आईला विश्रांती देते ना. चला आता आम्ही बघू आता काय करायचं, कापायचं का त्या कापायचा.
ते कापायला जातोय आता तिथला थोडासा जेवून घेतोय तोपर्यंत. बोरवाडीचा कसा सांगा आता पाण्या काय झालं जेवायला बसलं. आता जेवायला बसलो आम्ही आणि आमच्या आज बंदार आहे. बंदार वागते आहे जेवायला. वागते या जेवायला मित्रांनो मस्तपैकी. पप्पा तिकडे जेवतात. आजी आले. आई मस्त वाट करून देते आम्हाला आणि आम्ही जेवतोय आता. जेवायला या शेतावर.